नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। निघोजची माता मळगंगा देवीची घटस्थापना। निघोजचे जागृत देवस्थान मळगंगा मातेच्या मंदिरात घटस्थापना विधिवत करत ब्राह्मण पोपटकाका देशपांडे, सचिन धोंगडे तसेच मळगंगा देवस्थानचे पुजारी विकास गायखे यांच्या हस्ते घटस्थापना होऊन गायखे परिवारातील ग्रामपंचायत सदस्य सौ रुपालीताई गायखे, सौ सारिकाताई गायखे, सौ स्वप्नालीताई गायखे, सौ सुवर्णाताई गायखे, सौ संध्याताई गायखे यांनीही विधिवत देवीचे औक्षण करीत घटस्थापना केली। मळगंगा देवीला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून व इतरत्र राज्यातून लाखो भाविक नवरात्रामध्ये आईचे दर्शन घेण्यासाठी येतात। नवरात्रामध्ये पहाटे 3 ते 4 यावेळेस देवीचे पुजारी विकास गायखे देवीची पूजा महाअभिषेक झाल्यानंतर पहाटे 4:30 वाजता देवीची आरती, देवीचे गोंधळाचे मानकरी दुनमुले परिवार करतात। त्यानंतर गावातील आरतीला आलेले भाविक कुंडावर पायी दिंडी मार्गे जातात व कुंडावर आरती करतात। आरती झाल्यानंतर निघोज गावातील स्वामी केंद्रातील सेवेकरी 70 ते 80 सेवेकरी पहाटे 5 वाजता दुर्गा सप्तशतीचा पाठ घेतात। तसेच शेवटच्या दिवशी हवनयुक्त दुर्गा सप्तशतीचा पाठ होतो। त्याचप्रमाणे पोपटकाका देशपांडे रोज मंदिरामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ चालू असतो। त्याचबरोबर मंदिराभोवती विद्युत रोषणाई करण्याचे काम मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, मुंबईकर मंडळ, निघोज ग्रुप, ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून होत असते। त्याचबरोबर नवरात्रीमध्ये मळगंगा देवीचे भक्त 300 ते 400 समयी 24 तास देवीसमोर पेटत ठेवतात। त्यासाठी आलेली हजारो भाविक समयी चालू राहण्यासाठी तेल देतात। तसेच कुंडमाऊली नवरात्र मंडळ कुंडवस्ती कुंडावर आरतीनंतर आलेल्या सर्व भाविकांना खिचडीचा प्रसाद देतात। त्यानंतर देवीची गाणी, जागर, कीर्तन, त्याचबरोबर गावामध्ये दांडिया, भजन, खेळ, पैठणीचा अशा प्रकारचे कार्यक्रम 9 दिवस चालू ठेवतात। दसऱ्याच्या दिवशी देवीचे होम हवन, त्यानंतर संध्याकाळी मळगंगा मातेची पालखी मिरवणूक झाल्यानंतर मंदिरामध्ये परत पालखी आल्यानंतर आईचा गोंधळ होतो। सदर नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त भाविकांना आमंत्रित करण्याचे काम मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, निघोज ग्रुप, ग्रामपंचायत, मुंबईकर मंडळी करतात। पारनेर प्रतिनिधी ठगसेन गायखे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।